गुड इव्हिनिंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि मी 6:30ला दिवाबत्ती करून घेतलेली आहे. तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. खरं म्हणजे ही जी रेसिपी आहे तर मी ही जी रेसिपी आहे खूप दिवसांपूर्वी मी ही रेसिपी शूट केली होती. मी फक्त एडिटसुद्धा करून ठेवली होती. मला फक्त ती पोस्ट करायची होती. पण मी हा जो व्हिडिओ आहे हा मी खूप लेट पोस्ट करत आहे. तर तुम्हाला माहिती आहे मध्यंतरी मी लॉलीपॉप केले होते, ड्राय लॉलीपॉप केले होते. त्यानंतर मग मी ग्रेव्ही लॉलीपॉपसुद्धा केले होते. तर जेव्हा मी ग्रेव्ही लॉलीपॉप केले होते ना, त्यावेळेस जे मी लॉलीपॉप आणले होते ना, तर त्या लॉलीपॉपबरोबरच मला हे विंग्स मिळाले होते. आता एवढंच सांगते की ना, हे जे विंग्स असतात तर एका विंग्सपासून 2 लॉलीपॉप बनतात आणि त्या विंगचा हा जो खालचा भाग आहे ना, तर याचा वापर होत नाही किंवा याच्यापासून लॉलीपॉप नाही बनत. त्याच्यामुळे याचा हा जो भाग आहे हा कट केला जातो. तर मला लॉलीपॉपसोबत हे सुद्धा मला त्यांनी दिलं होतं. आणि हे जे विंग्स आहेत, आपण विंग्स बोलू शकतो. आता या विंगचं करायचं काय, कारण खूप जास्त प्रमाणात हे विंग्स आहेत. म्हणून ठरवलं की चला या विंगची सुद्धा, म्हणजे हे जे चिकन विंग्स आहेत ना, या चिकन विंग्सपासून आपण छान मस्त भाजी तयार करूया. अगदी सुकी रसरशीत भाजी आपण करणार आहोत, जी की आपण स्टीम राईस किंवा चपाती भाकरीबरोबर किंवा डाळ भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो. आता हे जास्त पीस आहेत म्हणून ठरवलं की चला याची भाजी करूया. तर मी इथे एक बाउल घेतलेला आहे. एका बाउलमध्ये हे विंग्स ॲड करायचे आहेत. अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, हे सगळं मी ॲड केलेलं आहे. आता अजून एक गोष्ट सांगते, जर तुम्हाला याच्यामध्ये आंबट असा फ्लेवर हवा असेल, लिंबू पिळू शकतात किंवा तुम्ही याच्यामध्ये दही ॲड करू शकतात. अशा पद्धतीने मी हे मॅगिनेट करून घेतलेलं आहे. आणि मी विंग्स आणि बटाटा अशी मिक्स भाजी करणार आहे. इथे एक टोमॅटो, एक कांदा घेतलेला आहे आणि हे जे बटाटे आहेत हे आपण कट करून घेणार आहोत. तर तुम्ही पहा, इथे मी एका बटाट्याचे 4 भाग केलेले आहेत. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. आता एवढं सांगले, ही जी भाजी आहे तर जसं आपण चिकनची भाजी करतो, तुम्ही कुठल्याही पद्धतीमध्ये चिकनची भाजी करा, तिला खूप छान मस्त टेस्ट अशी येते. इथे मी आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता हे जे विंग्स आहेत तर एवढं सांगेल की या विंग्सला ना स्वतःची अशी चव अजिबात नसते. किंवा जसं चिकन तुम्ही कुठलेही मसाले किंवा कुठलेही वेगळ्या पद्धतीचे मसाले तुम्ही तयार करून किंवा मसाला प्रॉपर किंवा वाटण तयार करून आपण जो चिकन करतो, तर चिकनलाच एक विशिष्ट चव असते आणि चिकन स्वतःची चव एक सोडत असतो. पण हे विंग्स जे आहे त्याला स्वतःची चव अजिबात नसते. त्याच्यामुळे तुम्ही जी भाजी खाल ना, तर तुम्हाला असं वाटणार नाही की आपण चिकनची भाजी खातो. हां, नॉर्मल जशी आपण शाकाहारी भाजी खातो तुम्हाला तशीच टेस्ट जाणवेल. इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, एक मोठंसं पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ऑइल ॲड करून तो ऑइल गरम करून घेतलेला आहे. आणि इथे जे आपण बटाटे कट करून घेतले होते ते आपल्या तेलामध्ये 5 मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत, अगदी हलके ब्राऊन होईपर्यंत. आणि इथे मी हे बटाटेसुद्धा एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. आता ह्याच तेलामध्ये आता आपण फोडणी देऊया. तर इथे मी बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे. त्याचबरोबर आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर याची पेस्ट ॲड करूया. अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे. मिठामुळे कांदा लवकर शिजतो. आता हे सगळं फ्राय करून घेऊया. आणि इथे आपण हे जी इथे पेस्ट वापरलेली आहे ना, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, तर या मसाल्यामुळे किंवा या वाटणामुळे सुद्धा छान मस्त अशी चव येऊन जाते. तर त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केलेला आहे, तो सुद्धा 1 ते 2 मिनटं फ्राय करून घेतलेला आहे. आता आपले जे बेसिक मसाले, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि इथे मी अर्धा चमचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे. बिर्याणी मसाल्याने ना खूप छान मस्त चव येते. तर तुम्ही जर कुठला चिकनचा रस्सा किंवा चिकन सुका करत असाल ना,
त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला अर्धा चमचा नक्कीच ॲड करा, छान मस्त चव येऊन जाते. हे सगळे मसाले छान मस्त एकत्र एकजीव करून घ्यायचे आहेत. आता बघा मी जे आलं लसूण मिरची पेस्ट केली होती ना, त्याच ग्राइंडरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी ॲड करून तेच पाणी मी साईडला ठेवलं होतं, तेच पाणी मी इथे ॲड केलेलं आहे. आता हे पाणी 1 वाटीभर मी पाणी ॲड केलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण लावून 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. तर पहा इथे 5 मिनटं झालेली आहेत. आता काय करूया, झाकण काढून घेऊया. तर तुम्ही पहा कांदा टोमॅटो छान मस्त शिजलेला आहे आणि इथे छान मस्त असं ऑइलसुद्धा सुटलेलं आहे. म्हणजे भाजी करण्यासाठी आपली जी ग्रेव्ही हवी होती ती ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता काय करायचं आहे, जे विंग्स आहेत ना, हे विंग्स यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत. विंग्स ॲड करून छान मस्त हे जे बटाटे आहेत हे सुद्धा ॲड करायचे आहेत. बटाटे आणि हे चिकन विंग्स ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता मी तुम्हाला एवढंच सांगेल की शक्यतो आपण चिकन विंग्स हे खात नाही. आता माझ्याकडे हे खूप जास्त पीस होते. अगदी मला असं वाटतं की 10 किंवा 12 पीस असतील. तर मी विचार करे फेकून देण्यापेक्षा याची एक भाजी तर नक्कीच होईल नाही का. आणि मी ठरवलं की चला ही आपण भाजी करतोच आहे तर तुमच्यासोबतसुद्धा ही भाजी आपण शेअर करूया. म्हणून मी ही जी रेसिपी आहे मी तुमच्यासोबत शेअर करते. आता मी इथे हे जे आपण झाकण ठेवलेलं आहे तर मंद गॅसवरती आपल्याला 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. या 15 मिनटामध्ये आपल्याला 5-5 मिनटांनी झाकण काढून ही जी भाजी आहे ना ही वर खाली करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकतात की इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. थोडंसं पाणी ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी काय केलेलं माहिती आहे का, इथे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून ना पुन्हा झाकण ठेवून 5 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे. तर इथे ही जी भाजी आहे तर ही भाजी आहे ना खूप छान लागते. पण एवढंच सांगेल की जशी चिकनला जी चव असते तशी चव ह्या भाजीला नाही. पण हां, नॉर्मल तुम्ही जर खाल तर ते खूपच छान लागेल. तर पहा 5 मिनटं झालेली आहेत, मी गॅस बंद केलेला आहे. तर इथे ही जी भाजी आहे ही भाजी आपली तयार झालेली आहे आणि ही जी भाजी आहे खूपच छान झाली होती, मी तुम्हाला एवढंच सांगेल. तर तुम्ही पहा इथे आपली ही चिकन विंग्स आणि बटाट्याची मिक्स भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला जर कधी असे चिकन विंग्स वगैरे मिळाले तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही भाजी करू शकतात वगैरे. ही भाजी खूप छान झाली होती, खूप टेस्टी अशी झाली होती. एवढं की फक्त चिकनचा फ्लेवर नव्हता पण बाकी चवीला तर एक नंबर आणि भन्नाट ही भाजी लागत होती. तर हे जे चिकन विंग्स आहेत खूप छान लागतात, असेही नक्की ट्राय करून पहा. तर चला आता आपण काय करूया, कोथिंबीर यावरती आपण कोथिंबीर सर्व करून घेऊया आणि ही भाजी आपण भाकरी किंवा स्टीम राईस बरोबर आपण सर्व करून घेऊया. तर तुम्हीसुद्धा जर तुमच्याकडे लॉलीपॉप बरोबर जर तुम्हालासुद्धा असे एक्स्ट्रा विंग्स मिळाले असतील ना चिकन विंग्स, तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने भाजी नक्कीच करून पहा. ही भाजी खूप छान लागते. तुम्ही भाकरी चपाती फुलक्याबरोबर खाऊ शकता.